मोहोळ आणि अमित शहा भेटीआधी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झालाय। जमीन व्यवहारातून गोखले बिल्डरनं माघार घेतली आहे, तर विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव ओढलं जातंय। पुण्यातील जनता सुज्ञ आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोहोळांची पाठराखण केली आहे, तर दुसरीकडे तिसरा अंक अजून बाकी आहे असं म्हणत धनगेकरांनी इशारा दिलेला आहे। जैन बोर्डिंग प्रकरणी गोखले बिल्डरनं रविवारी रात्री अचानक माघार घेतली आहे। ही डील आता रद्द झाल्याचं जमाय। विक्री प्रकरणातून माघार घेत असल्याचा मेल गोखले बिल्डरनं बोर्डिंगच्या ट्रस्टींना पाठवलाय। डील रद्द झाल्याच्या मेलमध्ये काय आहे तेही बघूया। नैतिकतेचा मुद्दा म्हणून या व्यवहारातून आम्ही बाहेर पडतोय। जैन धर्मीयांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नव्हत्या। विशेष म्हणजे अमित शहा रविवारी रात्री मुंबईमध्ये उतरण्याआधीच बिल्डरनं विक्री प्रकरणातून माघार घेतली। मुंबई विमानतळावर शहांच्या स्वागतासाठी मुरलीधर मोहोळही उपस्थित होते। दुसरीकडे धर्मादाय आयुक्तांनी डीलचे 230 कोटी गोठवले। वेगानं घडलेल्या या घडामोडींनंतर धंगेकर आणि राजू शेट्टींनी जैन बोर्डिंगला भेट दिली। बोर्डिंग विक्री रद्दचे पुरावे द्या, तरच व्यवहार रद्द झाल्याचं मानू, अन्यथा आंदोलनाचा इशारा जैन मुनींनी दिलाय। पहिल्या दिवशी बोललो की या जैन धर्माचं असलेलं बोर्डिंग याच्या विटेला सुद्धा हात लावून देणार नाही। ही शक्ती मला इथूनच भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळे आपल्याला सगळ्यांना मिळेल, कारण संत आणि देव यांच्याशिवाय हा देश चालत नाही ना। आपण त्यांची स्फूर्ती घेऊन जो मी समाजाला शब्द दिला तो आज मला खरा ठरल्यागत वाटतोय। आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या 3.5 एकर जागेवर एचएनडी बोर्डिंगचं नाव लागत नाही, ट्रस्टचं नाव लागत नाही, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही। आमच्या आंदोलनाच्या ऍक्टिव्हिटी ज्या काय चालू आहेत त्या तशाच राहणार। जो चैरिटेबल ट्रस्ट होता है ना, उसका मेन अध्यक्ष चैरिटी कमिश्नर होता है और नियंता वो होता है। जब ट्रस्ट बोगस कागज बनाता है और बोगस डील पेश करता है तो चैरिटी कमिश्नर को, सीएम को और यहाँ के सांसद को, विशेषकर चैरिटी कमिश्नर को उसे रद्द करने का उसके पास में अधिकार है, क्योंकि उन्होंने बोगस कागज बनाए हैं, उन्होंने पूरा मंदिर ही गायब कर दिया है। लेकिन यदि 1 तारीख के पहले यदि इस पर डील कैंसिल नहीं हुई तो 1 तारीख से पूरा देश इस पर आंदोलन करेगा, ऐसा मैं आपको आह्वान करूँ। या प्रकरणी धंगेकरांनी तिसरा अंक बाकी असल्याचा इशारा दिलाय, तर काँग्रेसने मोहोळांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे। कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच, कारण शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे। मुरलीधर मोहोळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कट कारस्थानाचा भाग होता। यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे आणि त्यातलं जे काळबेर आहे हे बाहेर आल्यानंतर तो व्यवहार शेवटापर्यंत जाऊ शकत नव्हता। आता मोहोळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप त्यांचा चालला आहे। मोहोळचं प्रकरण अधिक प्रकर्षाने आलं, कारण मोहोळांना जर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत असतील तर मोहोळांचा पण कार्यक्रम लावला पाहिजे की लावला गेलाय व्यवस्थित। अर्थात याचा अर्थ मोहोळ निर्दोष आहेत असं अजिबात नाही, मोहोळ दोषीच आहेत। अनेक लोक निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धी करता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे। जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल, विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पुण्याची जनता सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं। दरम्यान राजू शेट्टी आणि जैन मुनींसह देशभरातल्या 86 जैन मुनींची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीत बोर्डिंग प्रकरणात समाजावर अन्याय झाल्याचा सूर होता। जैन मुनींनी या प्रकरणात अजित पवारांवरही नाराजी व्यक्त केली आहे। पुणे शहर के पालक मंत्री हैं और जिनको मैंने 17 तारीख का मोर्चा निकलने के पहले ही मैंने हमारे भक्तों ने उनके लिए बाइट्स बना करके आह्वान भेजा है। उन तक क्यों नहीं पहुंचा मुझे पता नहीं है, और पहुंचने के बाद वो क्यों नहीं आए हैं। तो पालक मंत्री अभी तक एक कोई प्रकार वर्डिंग, एक प्रकार कोई सेंटेंस पर की बात उनकी आई नहीं है, ये गलत बात है। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी जैन मुनींना भेटले आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला। मागणी केलेली आहे की याच्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चुकीचे रिपोर्ट, चुकीच्या त्या ठिकाणी नाही का घटनाबाह्य काम केलं असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्याचबरोबर ट्रस्टींवर जबरातली जबर कारवाई व्हावी। म्हणजे नुसतं करार रद्द नाही व्हावा, तर ट्रस्टींनी या ठिकाणी सार्वजनिक पदाचा गैरवापर केला, सार्वजनिक न्यास विकला म्हणून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कठोर कारवाई करण्याची ही आमची मागणी आहे।
या घडामोडींदरम्यान जैन समाजाचा पुणे, संभाजीनगर आणि नाशिकमध्येही मोर्चा निघाला. बहुत अच्छी बात है कि महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि जैसा हम चाहते हैं वैसा होगा, समाज चाहती वैसा होगा. तो हम उनसे यही कहना चाहेंगे कि अब कहने का समय नहीं है, आप तुरंत यहाँ आइए और उसे मूर्तरूप कर दीजिए, जिस सारा पूरा जो अशांति का वादळ है पूरा शांत हो जाएगा. तर भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली. महापालिकेची जागा भाजपला देण्यात आली असं संजय राऊतांनी म्हणत टीका केलेली आहे. तर भाजपा काचेच्या घरात राहत नाही, आमच्यावर दगड फेकू नका असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं. मी आज पत्र लिहिलंय अमित शहांना आणि सामनात सुद्धा आम्ही छापलाय की किती वेगानं काम केलं जातं, किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची राफेलच्या वेगानं फाईल हलते. मी राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल, इतक्या वेगाने ती फाईल हल्ली. भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही. हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो. जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे. त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. तर महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये साताऱ्यातील 5 गणे कुटुंबाकडून पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आली. माझ्या मृत मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल फलटणच्या महिला डॉक्टरांनी बनवल्याचं 5 गणे कुटुंबानं म्हटलेलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल बनवताना मय्यत महिला डॉक्टरवरती कोणता दबाव होता का याची चौकशी करण्याची मागणी यावेळेला या कुटुंबानं केली. भाग्यश्री पांचगणे यांच्याकडून मयत मुलगी दीपालीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली. 2021 मध्ये त्यांची मुलगी दीपाली हिचा अजिंक्य निंबाळकर या अधिकाऱ्याशी विवाह झाला होता. त्यानंतर तिच्या सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केलेला होता. त्या छळाला कंटाळून मुलीनं आत्महत्या केली आणि त्यानंतर 5 दिवस मुलीचा पोस्टमॉर्टमचा अहवाल देण्यात आलेला नव्हता. यावरून पांचगणे दाम्पत्यानं संशय व्यक्त केला. महिला डॉक्टरांचं जे होती ना बातमी, फलटण महिला डॉक्टर जे होते ना त्यांनीच आमच्या बी दीपाली अजिंक्य निंबाळकर माझी कन्या तिचे रिपोर्ट BPMचे तिन्हीच म्हणजे त्या महिलेनेच बनवले होते. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की ते रिपोर्ट म्हणजे दबावाखाली टाकून खोटे आहेत. आम्हाला पूर्ण संशय की राजकीय दबाव आहे. पोस्टमास्टरचे रिपोर्ट बदललेले आहेत. दुसरी गोष्ट की आज जर बघितलं तर आज बॉडी आणून डायरेक्ट दवाखान्यात ठेवून त्यांना फोन करण्यात आला की बाबा असं आत्महत्या झाली. तिथल्या गावचा पोलीस पाटील बोलवला नाही, तिथल्या गावची 4 लोक बॉडी उतरवताना बोलवलं नाही. पंचनामा करताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. पर अधीक्षकांची गाठ घेतली, त्यांना आम्हाला सांगितलं आम्ही आयोगकुंड रिपोर्ट मागून घेतो आणि त्याची सखोल चौकशी करतो. तर फलटण प्रकरणात SIT स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. मुलीला न्याय कसा मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी भूमिका देखील यावेळेला त्यांनी मांडलेली आहे. ह्याची एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, ह्याच्यासाठी एक SIT करा हे मी पहिल्या दिवसापासून सांगते. मला असं वाटतं एका मराठी महाराष्ट्रातल्या मुलीचा मृत्यू झालेला आहे, तो खून आहे काय हे पारदर्शकपणे ह्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज्याला स्पष्टीकरण द्यावं. मला याच्यात राजकारण आणायचं नाही. विषय अतिशय संवेदनशील आहे, कुणाची तरी लेक आहे ती. त्याच्यामुळे ते सगळे कागदपत्र गोळा करून काल माझे सहकारी मेहबूब शेखही तिथे गेले होते, मी कुटुंबाशीही बोलले. त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने त्या मुलीला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर आत्महत्या आहे की हत्या हे तपासलं पाहिजे असं जयंत पाटलांनी म्हटलंय. हातावरील अक्षर दुसऱ्या कोणाचं तर नाही ना याची चौकशी झाली पाहिजे असं देखील यावेळेला जयंत पाटलांनी जी आहे ती मागणी केलेली आहे. हातावर लिहून आत्महत्या करणारी महिला, मग कागदावर लिहूनही सुशिक्षित महिला कागदावर लिहूनही आत्महत्या करू शकली असती. आणि त्रयस्थ ठिकाणी जाऊन आत्महत्या करणं म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन त्याची आवश्यकता नव्हती. म्हणून पहिल्यांदा ती आत्महत्या आहे का खून आहे ते तपासलं पाहिजे. त्यांच्या हातावरची हस्तलिखित जे आहे ते त्यांचं स्वतःचं हँडरायटिंग आहे का दुसऱ्या कोणाचं आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. तर मनसेच्या 1 तारखेच्या मोर्चा संदर्भात उद्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.
मनसेचे प्रमुख नेत्यांची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक होणार आहे। बैठकीनंतर मनसे नेते 12:30 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। लोकशाहीवर वार उधळून टाकू, निवडणुकी आयोगाचा भोंगळ कारभार अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते मनसेकडून लावण्यात आले। तर दुसऱ्याकडे बोट करताना 3 बोटं आपल्याकडे असतात। ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातील टीकेला उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिले। एखाद्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याला कसं थांबवणार? उदयनराजेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। त्यांनी काय वक्तव्य केले मला माहित नाही, ते त्यांचं मत असेल। लोकांचं जर मत तसं असतं तर लोकांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेत बसवलं नसतं। प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, काय पुरावे असतील तर ठीक आहे, पण 3 बोटं आपल्याकडे स्वतःकडे जे पॉइंट असतात, बोलणं काय, बोलायला काय, एखाद्याचा हात आपण पकडू शकतो। तर माळशिरसमध्ये राम सातपुतेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। फडणवीसांकडून राम सातपुतेंवर निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली। रणजितसिंह मोहिते पाटील हे जरी भाजपचे आमदार असले तरी पक्षीय संघटनात्मक बांधणीचं आणि निवडणुकीची जबाबदारी राम सातपुतेंकडे असल्याचं यावेळेला स्पष्ट झालं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। येणाऱ्या सर्व निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वात माळशिरस तालुक्यात भाजपचे कमळ फुलवायचे आहे आणि महायुतीला जिंकून द्यायचे आहे। मला खात्री आहे की हा लढा आपण नक्की जिंकू। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता जोमाने कामाला लागा। तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचं इंद्रनील नाईक यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते इंद्रनील नाईक यांनी स्वबळावर लढण्याची तयारी जी आहे ती बोलून दाखवली। युती करणं हे आजच्या आज निर्णय किंवा माझ्यासारख्या माणसांनी आजच्या आजच निर्णय देणं हे थोडंसं अपेक्षित नाही आहे। याच्यात काय आहे, सर्व पक्षांना सोबत बसून त्याला 2-3 मीटिंग्स होतील आणखी, जे सिच्युएशन लोकल असते, कारण की स्थानिक स्वराज्य निवडणूक ही कार्यकर्त्यांची, स्थानिक लोकांची निवडणूक असते, म्हणून स्थानिक लेवलवर जेव्हा निर्णय होते तर त्याला मान्य करावं लागते आपल्याला। कुठे युती होऊ शकते, कुठे नाही पण होणार, नाही झाली तर स्वबळावर पण तयारी असावं असं मागतं। तर अशोक चव्हाण प्रताप चिखलीकरांचा खेळ लोकांना कळून चुकलाय। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी ही टीका केलेली आहे। एकामेकांवर आरोप करून निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार असं देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे, महायुतीमधले 2 नेते आपसापसात या ठिकाणी भांडताना दिसत आहेत आणि लोकांना ते पटत नाही आहे आणि लोकांना माहीत आहे की यांचं भांडण खरंच आहे का उगाचं भांडण या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे लोकांना यांचा सगळा खेळ माहीत आहे आणि म्हणून लोक निश्चितच काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे या ठिकाणी ठाम राहतात। तर कुणाचा हिशोब कधी चुकता करायचा हे मला माहिती आहे असं सुनील तटकरेंनी म्हटलं। सुनील तटकरेंनी नाव न घेता आमदार महेंद्र थोरवेंना हा इशारा दिलाय। शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त असा टुबला देखील सुनील तटकरेंनी लगावला। आम्हाला आमची ताकद आणि आमचा हक्क या दोन्ही गोष्टी पूर्णपणाने माहिती आहेत आणि ते घेऊनच या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। त्याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका नसते, कारण त्या पद्धतीने आपण युतीच्या बद्दल माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण काही भाष्य करू नये। पक्ष जे ठरवत त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर ते आपण आहोत, ही भूमिका ठेवूनच करावी। एवढं मात्र मला नक्की कळू शकते की कधी कुठे हिशोब कोणाचा चुकता करायचा तेवढं मात्र नक्की माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका। तर मुंबई छठपूजेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी पाहायला मिळालेली आहे। 2015 नंतर आम्ही छठपूजेसाठी अनेक सुखसोयी निर्माण केल्या असं फडणवीसांनी म्हटलं। यापुढे छठपूजेचं आयोजन चांगल्या पद्धतीनं करू असं देखील फडणवीसांनी सांगितलं। मैं आज
आप सभी की ओर से छठी मैया को ये प्रार्थना करता हूं, माई षष्ठी हम सभी को सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दे, सभी को आशीर्वाद दे, सभी का जीवन मंगलमय हो, इस प्रकार की कामना मैं करता हूं। तर राजकारण करण्यासाठी एकनाथ शिंदेंना छठपूजेचं उशिरा आलेलं शहाणपण आहे असं हर्षवर्धन सकपाळांनी म्हटलंय। ठाण्यातील छठपूजेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे। आज एकनाथ शिंदेंनी जी घेतलेली भूमिका आहे ही राजकीय पार्श्वभूमीच्या शिवाय जर घेतली असती तर अधिक बरं झालं असतं। त्यांचं केवळ राजकारण न करण्याकरता त्यांना हे छठपूजेचं उशिरा आलेलं शहाणपण आहे। मात्र हे पूजेपुरतं किंवा महानगरपालिका निवडणुकांपुरते मर्यादित न राहता त्यांनी भारताचं संविधान पूर्णपणे स्वीकारावं। तर पनवेलच्या तळोजामध्ये रियांस फार्म हाऊसमध्ये महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ काढल्याचा संतापजनक प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आंघोळ करताना स्पाय कॅमेराने व्हिडिओ काढल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय। व्हिडिओ काढणाऱ्या मॅनेजरला तळोजा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मनोज चौधरी असं या व्हिडिओ काढणाऱ्या मॅनेजरचं नाव आहे। यातील फार्म हाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या फार्म हाऊसच्या बाथरूम मध्ये एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता। त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली। त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही एफआयआर रजिस्टर करून यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे। तर कोल्हापुरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। स्वाभिमानी शाहू कारखान्याकडे जाणारी उसाची गाडी जी आहे ती यावेळेला अडवण्यात आली आहे। स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांनी हे आंदोलन केलेलं आहे। बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चा वर्धा जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे। रात्री उशिरा देखील बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चाच्या स्वागतासाठी शेतकरी रस्त्यावरती उभे असल्याचं पाहायला मिळतंय। वर्ध्यातील शेतकऱ्यांकडून बच्चू कडूंचा सत्कार जो आहे तो करण्यात आलाय। बच्चू कडू आज वर्ध्यातच मुक्काम जे आहेत ते करणार आहेत। तर कोल्हापूर खांडसरी कारखान्यावर अंकुश संघटनेचं गेट बंद आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आंदोलनावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद आणि शिवीगाळ जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। शूटिंग करणाऱ्या एकाचा फोन हिसकावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला। मालक आहे, तुम्ही सर्वंट आहात, होय मी मालक आहे। मगाशी आम्ही चांगलंच बोलालतो तुमच्यावर, मी पण व्यवस्थित बोलावतो मगापासून। आम्ही पण मगाशी तुमच्यावर व्यवस्थितच बोलालतो, तुम्ही दमदाटी करला। तुम्ही काय मालक नाही आमचे। 20 वर्ष हेच कायद्यानं मग तुम्ही कायद्यानं सांगायचं, तुम्ही बेकायदेशीर वागाय नाही। आमच्या फोन बिनला हात कुठला लावताय? कसं लावू शकताय तुम्ही? शिव्या दिला साहेब, हा रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड आहे त्याचं, आहे रेकॉर्ड। तर नंदुरबारच्या शहादामधील एका सराफा व्यापाऱ्याचं अपहरण जे आहे ते करण्यात आलंय। महसावदमधील सराफा दुकानाकडे सोने चांदीच्या वस्तू घेऊन जात असताना हे अपहरण जे आहे ते करण्यात आलंय। शहादा पोलिसांकडून व्यापाऱ्याचा सध्या शोध जो आहे तो घेतला जातो। तर आता बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये 25 वर्षीय अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या जी आहे ती पाहायला मिळते। पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे गावातील ही धक्कादायक घटना आता समोर आली आहे। मृत तरुण सचिन चांदवडे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जो आहे तो कार्यरत होता। मात्र त्यानं टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण जे आहे ते समजू शकलेलं नाही। याबाबत पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद जी आहे ती करण्यात आली। तर आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातील यादी वाचून दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत। वरळीतल्या बोरीचा मार्ग येथील आंबेडकर नगरमध्ये एका छोट्या घरामध्ये 38 जण राहत असल्याचं मतदार यादीत दाखवण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता। ज्या घराचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केला तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी।
मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ते विशेष करून मुंबईतल्या वरळी मतदारसंघामध्ये म्हणजे आदित्य ठाकरे ज्या वरळी विधानसभेतून लढले त्याच मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने घोळ आहे याचे अनेक पुरावे जे आहेत ते आदित्य ठाकरे यांनी सादर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सादरीकरण त्यांनी त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामध्ये प्रामुख्याने एका घराचा उल्लेख करण्यात आला होता, भोरीचा मार्ग, ज्या घरामध्ये एकूण 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगाने केला होता. जो आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओच्या घराच्या भिंतीवरती असा GS008 अशा प्रकारचा नंबर जो आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्यांनी घरातला व्हिडिओ देखील जो आहे तो आपल्याला दाखवण्याचा पाहायला मिळाला होता. तेच घर आहे, अगदी छोटंसं 10x10चं हे घर आहे, 10x10 पेक्षा कमी असेल हे घर आहे आणि ह्या घरामध्ये 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये केल्याचा आदित्य ठाकरे यांनी दावा केला होता. सध्या भाडुत्री जे आहेत ते या ठिकाणी राहतात, मतदार जे स्वतः मतदार आहेत ते या ठिकाणी राहत नाहीत. अशाच प्रकारे अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ जो आहे तो निवडणूक आयोगाने केला आणि त्याचा पर्दाफाश जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. उदाहरण दाखवलं होतं, जो भोरीचा मार्ग हे घर होतं, आंबेडकर नगर मधील घर होतं, त्या घरामध्ये येऊन आपण फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणचे जे भाडुत्री आहेत ते बोलण्यासाठी नकार देत आहेत. परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी भाड्याने राहतोय आणि जे मूळ मालक आहे ते मूळ मालक या ठिकाणी राहत नाहीत असं देखील माहिती जी आहे ती या ठिकाणी या भाडुत्र्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.